घातांक आणि घनमूळ या प्रकरणातला सराव संच 3.3 सध्या आपण सोडवतोय आणि यातला दुसरा प्रश्न काय आहे तर घनमूळ काढा. तर इथे आपल्याला अंश भागिले छेद या स्वरूपात काही संख्या दिल्यात आणि त्या संख्यांची घनमूळ आपल्याला काढायची. तर पहिलं उदाहरण काय आहे तर 27/125 अशी संख्या आपल्याला दिली आहे किंवा 27/125 अशी संख्या आपल्याला दिलेली आहे आणि या संख्येचं घनमूळ आपल्याला काढायचं आहे. तर इथे तुम्हाला दिसतं की घनमुळाच्या चिन्हात 27/125 अशी संख्या लिहिलेली आहे. आता अशा संख्यांचं घनमूळ काढताना काय करायचं तर अंशाचं घनमूळ वेगळं काढायचं आणि छेदाचं घनमूळ वेगळं काढायचं. ठीक आहे, तर त्यासाठी आपण काय करूया पहिल्यांदा 27 हा जो अंश आहे याचे मूळ अवयव आधी आपण पाडून घेऊया. तर 27ला भाग देऊ शकेल अशी सगळ्यात लहान संख्या कुठली आहे ती आहे 3. आता इकडे बघा 27 मधल्या दोन्ही अंकांची किंवा आकड्यांची बेरीज आपण केली तर ती किती येते 2 + 7 9 येते. त्याला 3 ने पूर्ण भाग जातो म्हणजे 27ला भाग देऊ शकेल अशी सगळ्यात लहान संख्या कुठली तर ती 3 आहे. तर 3 × 9 = 27. 9ला कशाने जाणार भाग 3 ने जाणार. 3 × 3 = 9 आणि 3 × 1 = 3. तर हे झाले 27 या अंशाचे अवयव. असेच आपल्याला 125 या छेदाचे पण अवयव पाडून घ्यावे लागणार आहेत. 125ला भाग देऊ शकेल अशी सगळ्यात लहान संख्या कुठली तर इथे बघा 125 मधला जो शेवटचा आकडा आहे उजवीकडचा किंवा शेवटचा जो अंक आहे तो कुठला आहे 5. त्यामुळे 125ला कशाने भाग जाऊ शकेल 5ने भाग जाऊ शकेल. तर 5ने 125ला भागल्यावर किती येतात 25. 25 × 5 = 125. ठीक आहे, परत कशाने भाग जाईल तर 5ने जाईल. 5 × 5 = 25 आणि 5 × 1 = 5. तर हे झाले छेदात असलेल्या 125 या संख्येचे मूळ अवयव. आता 27चे मूळ अवयव आणि 125चे मूळ अवयव घेऊन हे उदाहरण पुढे सोडवायचं. तर इथे आपण 27/125 ही संख्या आपण कशात लिहिली आहे घनमुळाच्या चिन्हात लिहिली आणि त्याच्या पुढे अंशात 27चे मूळ अवयव लिहिलेत आणि छेदामध्ये 125चे मूळ अवयव लिहिलेले आहेत. आता घनमूळ काढताना आपण काय करतो तर जे मूळ अवयव आपण काढलेले असतात त्यातल्या समान संख्यांचे 3-3चे गट करून घेतो. आता इथे जर तुम्ही बघितलं तर अंशात 3 × 3 × 3 असा 3 या संख्येचा एकच गट आहे आणि छेदामध्ये 5 × 5 × 5 असा 5 या संख्येचा एकच गट आहे. तर या प्रत्येक गटातून एक सामायिक संख्या आपण घेणार आणि 27/125 या संख्येचं घनमूळ काढणार. तर इथे असे आपण 3-3चे गट पाडून घेतले आणि नंतर प्रत्येक गटातून एक सामायिक संख्या. तर अंशातल्या गटातून 3 ही सामायिक संख्या आणि छेदातल्या गटातून 5 ही सामायिक संख्या आपण खाली घेतली आणि आपल्याला उत्तर काय मिळालं 3 पंचमांश. म्हणजेच काय 27/125 किंवा 27/125 या संख्येचं घनमूळ किती मिळालं आपल्याला 3 पंचमांश. ठीक आहे, तर हे होतं सराव संच 3.3 मधल्या दुसऱ्या प्रश्नातलं पहिलं उदाहरण. नमस्कार मित्रांनो, इयत्ता 8वीच्या गणिताच्या संपूर्ण मार्गदर्शनासाठी 8वीमराठी.com ह्या आपल्या वेबसाईटला नक्की भेट द्या. धन्यवाद. आता आपण पुढचं उदाहरण बघूया. तर दुसरं उदाहरण काय बघा 16/54 अशी संख्या आहे आणि त्याचं आपल्याला घनमूळ काढायचं आहे किंवा 16/54 अशी संख्या आहे आणि त्याचं घनमूळ आपल्याला काढायचं आहे. आता इथे जर तुम्ही बघितलं तर अंशात दिलेली जी 16 संख्या आहे ती संख्या कुठल्याही संख्येचा घन नाही आहे. ठीक आहे, त्याचप्रमाणे 54 ही जी संख्या आहे ही देखील कुठल्याही संख्येचा घन नाही आहे. तर आपल्याला पहिल्यांदा इथे काय करून घ्यावं लागणार आहे तर 16 आणि 54 या दोन्ही संख्यांना पूर्ण घन करून घ्यावं लागणार आहे. ठीक आहे, आणि त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर 16ला आणि 54ला 2 ने भागावं लागेल. ठीक आहे, म्हणजे अंशाला आणि छेदाला एकाच 2 या संख्येने आपल्याला भागायला पाहिजे. तर इथे लक्षात घ्या अंश आणि छेद या दोन्हींना पूर्ण घनांमध्ये आपल्याला रूपांतरित करून घ्यावं लागणार आहे. त्यासाठी दोन्हींना कशाने भागायचं तर 2 ने भागायचं. तर इथे 16/2 आणि छेदात 54/2. उत्तर काय मिळतं आपल्याला 8/27.
इथे तुमच्या लक्षात येईल की 8 ही पूर्ण घन संख्या आहे. 8 हा कशाचा घन आहे? 2चा. 27 हा कशाचा घन आहे? तर 3चा. ठीक आहे. आता 8 आणि 27चे मूळ अवयव आपण पाडून घेऊया. तर 8चे मूळ अवयव पाडताना पहिल्यांदा कशाने पाडणार? 2ने. बेचोक 8, बेदुणे 4 आणि बे एके बे. ठीक आहे. तसेच 27चे मूळ अवयव पाडून घ्यायचे. 3 9 27, 3 त्रिक 9 आणि 3 एके 3. आणि याच्या पुढे आपण हे अवयव लिहून घेणार. म्हणजेच काय करणार? तर 8 27 अंशी संख्या आपण घनमुळात लिहिली आहे आणि त्याच्या पुढे अंशाचे आणि छेदाचे मूळ अवयव लिहिलेले आहेत. तर इथे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की आता आपल्याकडे 2 गुणिले 2 गुणिले 2 हा अंशात एकच समान संख्येचा गट आहे आणि छेदात देखील 3 गुणिले 3 गुणिले 3 असा एकाच समान संख्येचा एकच गट आहे. ठीक आहे. आता या प्रत्येक गटातून एक संख्या घ्यायची. म्हणजेच अंशात किती मिळाले? 2. छेदात किती मिळाले? 3. याचाच अर्थ काय? तर 8 27 अंश या संख्येचं घनमूळ किती मिळालं आपल्याला? 2 तृतीयांश. आपल्याला संख्या किती दिली होती? 16 54 अंश. बरोबर आहे. मग त्या संख्येला आपण पूर्ण घन संख्येच्या स्वरूपात आणण्यासाठी अंशाला आणि छेदाला 2ने भागलं. बरोबर. त्यानंतर आपल्याला संख्या काय मिळाली? 8 27 अंश. आणि त्या 8 27 अंशापैकी जो अंश आहे 8 त्याचे आपण मूळ अवयव पाडले. छेद जो 27 आहे त्याचे मूळ अवयव पाडले आणि त्याच्यावरून आपल्याला घनमूळ काय मिळालं? 2 तृतीयांश. त्याच्यात महत्वाची स्टेप किंवा महत्वाची पायरी कुठली? तर दिलेली जी संख्या आहे त्याला पूर्ण घन स्वरूपात रूपांतरित करून घ्यायचं. ठीक आहे. आता आपण पुढचं उदाहरण बघूया. आता तिसऱ्या उदाहरणात काय दिलं बघा. 729चं घनमूळ जर 9 असेल तर 0.000 729चं घनमूळ काय असेल? ठीक आहे. आता ही जी अपूर्णांकात जी संख्या दिली आहे ती संख्या आपण अंश भागिले छेद अशा स्वरूपात लिहून घ्यायची. आता इथे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की दशांश चिन्हाच्या पुढे किती घरे आहेत? 6 घरे आहेत. 3 शून्य आहेत. त्याच्यानंतर 7 2 आणि 9 असे 6 आकडे किंवा 6 अंक आहेत. बरोबर आहे. म्हणजेच अंश भागिले छेद या स्वरूपात ही संख्या कशी लिहिणार? तर 729 भागिले एकावर 6 शून्य किंवा 10 लाख. आपल्याला संख्या काय दिली आहे? 0.0000729. म्हणजेच दशांश चिन्हाच्या पुढे किती अंक आहेत? 6 अंक आहेत. म्हणजेच अंश भागिले छेद या स्वरूपात ही संख्या लिहिताना छेदामध्ये एकावर किती शून्य येणार? तर 6 शून्य येणार. कारण आपल्याला जी संख्या दिली आहे त्या दशांश चिन्हाच्या पुढे 6 अंक किंवा 6 आकडे दिलेले आहेत. म्हणजेच आपल्याला आता हे उदाहरण कुठल्या स्वरूपात मिळालं? तर अंश भागिले छेद या स्वरूपात मिळाले. 729 भागिले 10 लाख. आता आधीच्या 2 उदाहरणात जे केलं तेच करायचं. अंशाचे मूळ अवयव पाडून घ्यायचे, छेदाचे मूळ अवयव पाडून घ्यायचे आणि त्यावरून घनमूळ काढायचे. तर 729ला भाग कशाने जातो? 3ने. तर 729ला 3ने भागल्यावर पहिलं उत्तर काय मिळालं? 243. याला कितीने भाग जाईल? याला देखील 3नेच भाग जाईल. मिळाले 81. 27 त्रिक 81 म्हणून 3ने 81ला भागल्यावर आपल्याला 27 मिळाले. 3 9 27, 3 त्रिक 9, 3 एके 3. हे झाले 729चे मूळ अवयव. आता आपल्याला 10 लाखाचे मूळ अवयव पाडायचे. तर 10 लाखाला पहिला भाग कशाने जाईल? तर 2ने जाईल. कारण संख्येच्या शेवटी उजवीकडे एकक स्थानात जर 0 असेल तर त्याला भाग देऊ शकेल अशी सगळ्यात लहान संख्या कुठली? तर 2. म्हणून 2ने भाग द्यायला सुरुवात करायची. जेव्हा आपण एखाद्या संख्येला 2ने भागतो तेव्हा ती संख्या आपण निम्मी करतो, म्हणजे अर्धी करतो. ते लक्षात ठेवायचं. म्हणजे 10 लाखाचे अर्धे किती होतील? 5 लाख. आता इथे देखील शेवटचा अंक काय आहे? 0. म्हणून 2नेच भाग जाणार. आता 5 लाखाचे अर्धे किती होणार? 2.5 लाख. परत 2ने जाईल का? भाग जाईल. म्हणजे अर्धे किती होणार? तर 1.25 लाख. बरोबर आहे. आणि 1.25 लाखाला 2ने भागल्यावर किती मिळतात? 62,500. ठीक आहे. पुन्हा एकदा बघा. 62,500 मधला शेवटचा अंक कुठला आहे? 0. म्हणजे पुन्हा याला 2नेच भाग जाणार. उत्तर काय मिळालं? 31,250. पुन्हा शेवटचा अंक 0 आहे म्हणजे 2नेच भाग जाणार. काय उत्तर मिळालं? 15,625. आता इथे बघा. 15,625 मधला शेवटचा अंक आहे 5. म्हणजे याला 2ने भाग जाणार नाही, याला 3नेही भाग जाणार नाही. याला भाग कशाने जाणार? तर 5ने जाणार. ठीक आहे. तर 5ने भागल्यावर आपल्याला उत्तर किती मिळतं? 3125. 3125 मधला शेवटचा अंक देखील किती आहे?
तर तो देखील 5 आहे म्हणून परत 5 ने भागणार. किती उत्तर मिळालं? 625. 625 ला 5 ने भागल्यावर किती मिळाले? 125. 125 ला 5 ने भागल्यावर किती मिळणार? 25. 5 5 25, 5 1 5. शेवटचा भागाकार 1 मिळाला, म्हणजेच अवयव पाडायची ही क्रिया इथे संपलेली. तर अशा प्रकारे आपण अंशात असलेल्या 729 चे मूळ अवयव पाडून घेतले आणि छेदात असलेल्या 10 लाखाचे देखील मूळ अवयव पाडून घेतले. आता हे मूळ अवयव लिहून घ्यायचे आणि अंशामध्ये जे 3 गुणिले 3 गुणिले 3 आणि 3 गुणिले 3 गुणिले 3 असे जे 6 3 मिळाले त्याचे समान संख्या असलेले 3 चे गट करायचे. त्याचप्रमाणे छेदामध्ये देखील समान संख्या असलेल्या संख्यांचे 3 चे गट करायचे. तर ते गट आता आपण करून घेऊया. ते इथे आपल्याला दिसते की अंशामध्ये 2 गट मिळाले. दोन्ही गटात सामायिक संख्या कुठली आहे? 3. छेदामध्ये आपल्याला 4 गट मिळालेत. त्यातल्या पहिल्या 2 गटात सामायिक संख्या आहे 2, दुसऱ्या 2 गटात सामायिक संख्या आहे 5. म्हणजेच प्रत्येक गटातून एक सामायिक संख्या घेतली म्हणून अंशात किती आले? 3 गुणिले 3. आणि छेदामधल्या प्रत्येक गटातून एक सामायिक संख्या घेतली म्हणून छेद काय मिळाला? 2 गुणिले 2 गुणिले 5 गुणिले 5. ठीक आहे. आता हा गुणाकार आपण करून घेऊ. तर अंशात मिळाले 3 त्रिक 9, छेदात मिळाले 100. 2 दुणे 4, 4 पंचे 20 आणि 20 पाचा 100 आणि 9 भागिले 100 म्हणजे किती? 0.09. म्हणजेच 0.0000729. याचं घनमूळ किती आहे? 0.09. आलं लक्षात? परत एकदा बघा आपण काय केलं. आपल्याला अपूर्णांकात संख्या दिली आहे. ती संख्या काय होती? 0.000 अशी 3 शून्य आणि त्याच्यापुढे 729 असे 3 अंक आहेत. म्हणजेच दशांश चिन्हाच्या पुढे 6 अंक आहेत. याचाच अर्थ काय? जर ही संख्या आपल्याला अंश भागिले छेद या स्वरूपात लिहायची असेल तर या संख्येला म्हणजे कुठल्या 729 या संख्येला आपल्याला 10 लाखांनी भागावं लागेल. तर ही संख्या अशी आपण रूपांतरित करून घेतली अंश भागिले छेद या स्वरूपात. त्यानंतर आपण अंशाचे मूळ अवयव पाडले, छेदाचे मूळ अवयव पाडले. ते मूळ अवयव आपण अंश भागिले छेद अशा स्वरूपात लिहून घेतले. त्याच्यानंतर समान संख्यांचे 3 चे गट केले आणि त्यावरून आपण घनमूळ काढलं. उत्तर मिळालं 0.09. ठीक आहे. तर घातांक आणि घनमूळ या प्रकरणातला सराव संच 3.3 मधला हा दुसरा प्रश्न होता. ठीक आहे. याच्यात ही 3 उदाहरणं होती ती आपण सोडवलेली आहेत आणि हा सराव संच इथेच संपतो. या 2 प्रश्न होते. पहिल्या प्रश्नाचा आपला वेगळा व्हिडिओ आहे, तो तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन बघा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. आणि हा दुसरा प्रश्न आहे. ठीक आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कृपया लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा. तुमचं सबस्क्रिप्शन माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, तेव्हा तुम्हाला विनंती आहे की कृपया हे चॅनल सबस्क्राईब करा. ठीक आहे. धन्यवाद.